नमस्कार. मी आहे डॉक्टर भूषण शानबाग आणि तुम्ही ऐकताय माझी कथा शरणही. तर मागच्या भागामध्ये आपण बघितलं की अभिमन्यूचा जन्म झाला होता. आणि दिद्दा आणि क्षेमगुप्त दोघेही खुश होते. पुत्र प्राप्ती झाल्यामुळे क्षेमगुप्त दिद्दा वर त्याची जास्तच मर्जी बसली होती. पुढे काय झालं बघूया या भागात. अभिमन्यूच्या जन्मानंतर दिद्दाच्या आयुष्यात काही सुखाचे क्षण आले. तोपर्यंत परिस्थितीशी झगडतच तिचं आयुष्य चालू होतं, पण आता थोडी स्थिरता यायला लागली. दिवसामासाने अभिमन्यू मोठा होऊ लागला आणि भावी राजाची माता म्हणून दिद्दाचं राजवाड्यातलं महत्व वाढायला लागलं. क्षेमगुप्त अधिकाधिक वेळा दिद्दाच्या सल्ल्यानं वागायला लागला होता. हळूहळू नगरात चर्चा सुरू झाली. ही चर्चा वाढत राहावी याबद्दल प्रधान फाल्गुन आणि त्याचे लोक काळजी घेत होते. आज ना उद्या ही चर्चा क्षेमगुप्ताच्या कानावर जाईल आणि तो दिद्दाचं महत्व कमी करेल, अशी आशा याच्या मागे होती. महाराज स्वतः सध्या काही निर्णय घेतच नाहीत म्हणे, एक नागरिक म्हणाला. हो, मी पण ऐकलं, राणी दिद्दाच निर्णय घेते आणि महाराज नुसती मान डोलावतात, दुसऱ्यांनी पुष्टी जोडली. असे कुठले निर्णय झाले, तिसऱ्यांनी विचारलं. अहो, तुम्हाला माहित नाही का, आता हे एकांगी बघा, कंपनीश रक्त यांना बाजूला ठेवून गुरुजी समरसेन यांना नेमण्याची कल्पना कोणाची? राणी दिद्दाची. महाराजांनी मान्य केलीच ना. हो, पण ते एकांगी अतिशय तयारीचे योद्धे आहेत म्हणे. असतीलही ना, पण कंपनीश रक्त सुद्धा असे सैनिक तयार करू शकलेच असते. असते म्हणता ठीक आहे, पण त्यांनी केले नाहीत ना कधी. गरजच नव्हती. बोलणं चालूच. आता तरी काय गरज आहे, कुठलं परचक्र येऊ घातलंय? तेच तर, उगीच त्यांच्यावरती आपण दिलेला कर खर्च होतोय. राणी दिद्दाला आपल्या गुरुजींना नेमणूक द्यायची होती म्हणून केला जाणारा वायफळ खर्च आहे हा. इतक्यात आणखी कोणीतरी चर्चेत तोंड घातलं. वायफळ कसं काय म्हणू शकता? जर परचक्र आलं तर आधीपासून तयारी नको? एकांगी काय एका दिवसात तयार झाले का? 15-20 तरुण मुलांना शिकवायला सुरुवात करायला तेव्हा एक त्याच्यातला एकांगी बनतो. चर्चांना अंत नव्हता. पण सर्वांचं एकमत मात्र एकाच बाबतीत झालं. महाराणी सुगंधा देवी यांच्यानंतर काश्मीरच्या कुठल्याही राणीला इतकं महत्व कधी मिळालं नव्हतं. 50 वर्षापूर्वी महाराणी सुगंधा देवी होऊन गेल्या होत्या. त्या फक्त ज्येष्ठ नागरिकांना आठवत होत्या. महाराणी सुगंधा देवी अशांना होत्या, एका आजोबांनी माहिती दिली. मी सांगतो तुम्हाला काय झालं होतं. लहान होतो मी, पण मला स्पष्ट आठवतंय. काका, काल रात्री काय जेवलात तुम्हाला आठवत नाही आणि हे आठवतंय का? अरे आता वय झालं. गेल्या 15-20 वर्षातल्या गोष्टी स्पष्ट आठवत नाही, पण त्याच्या पूर्वीचं सगळं लख्ख आठवतंय. बरोबर, सांगा सांगा. महाराणी सुगंधा देवी त्यांचे महाराज शंकर वर्मन ते लढाईत जखमी झाले. हे जिंकून आले, पण जखम काय बरी झाली नाही, चरत गेली. दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा आणि सुगंधा देवींचा पुत्र गोपाल वर्मन तो लहान होता. राज्य चालवता येईल इतका सज्ञान नव्हता. म्हणून बालवयाच्या गोपाल वर्मनला मांडीवर घेऊन सुगंधा देवींनी राज्य केलं. दुर्दैवानं गोपाल वर्मन सुद्धा 2 वर्षात काय आजाराने मरण पावला. राज्याला वारस नाही म्हणून सुगंधा राणींनी आणखी 2-3 वर्ष राज्य सांभाळलं. मग तंत्रिणाने त्यांना हुसकून लावलं. पण सज्ञान राजा जिवंत असताना कारभार राणीच्या हातात आजवर कधी गेला नव्हता. हो ना, बाईच्या बुद्धीनंच राज्यकारभार चाललाय सगळा. उद्या महाराज क्षेमगुप्त यांनी स्वतःचं नाव बदलून दिद्दाक्षेम केलं ना तरी नवल वाटायला नको. हास्याची खसखस पिकली. हो 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 हो, सगळे सामील झाले. लवकरच हा विनोद श्रीनगरमध्ये सगळ्यांच्या कानावर गेला. क्षेमगुप्ताला या पाठीवर दिद्दाक्षेमच म्हटलं जायला लागलं. हे क्षेमगुप्तापर्यंतही पोहोचलं, पण त्यानं कधीच या गोष्टीला महत्व दिलं नाही. राणी दिद्दा किती समर्थपणे राज्यकारभार सांभाळते हे त्यांनी पाहिलं होतं. तिच्या सल्ल्यानं राज्य चालवलं तर आपोआप प्रधान फाल्गुनचं महत्व कमी होत होतं. प्रधान आणि राजाचा सासरा या दुहेरी भूमिकांचा फायदा फाल्गुन घेत होता हे क्षेमगुप्ताला कळत होतं. पण पूर्वी त्याच्याकडे फाल्गुनला पर्याय नव्हता. आता तशी परिस्थिती नव्हती. दिद्दा फाल्गुनपेक्षाही जास्त चांगलं राज्य सांभाळू शकत होती. त्यामुळे तिला बाजूला करायची क्षेमगुप्ताची तयारी नव्हती. या सगळ्यामध्ये नगरजनांनी नाव ठेवण्याचा उलटाच परिणाम झाला. क्षेमगुप्त अधिकाधिक दिद्दाच्या सल्ल्यानुसार वागू लागला. एक दिवस त्यांनी आपल्या कोषागाराच्या प्रमुखाला बोलावून काही गुप्त सूचना केल्या. कोषागार प्रमुख मान डोलावून निघून गेला. आणखी 8-10 दिवस गेले. त्यानंतर एक दिवस क्षेमगुप्तानं दिद्दाला त्याच्या दालनात येण्याचा निरोप पाठवला. दिद्दा आली. या राणी सरकार म्हणत क्षेमगुप्तानं तिचं स्वागत केलं. आपल्या मुठीत त्यानं काहीतरी धरलं होतं. ती मूठ दिद्दाच्या पुढे करीत क्षेमगुप्त म्हणाला, राणी सरकार, आज तुम्हाला एक कोडं घालायला म्हणून मी बोलवलंय. कोडं कसलं? एक वस्तू ओळखायची.
कसली वस्तू? ही माझ्या मुठीत असलेली वस्तू. बघू दे ना, ओळखीन मी काय ते. हा, तसं नाही. बघून कोणी ओळखेल, न बघता ओळखून दाखवा माझ्या मुठीत काय असेल ते. असं कसं ओळखता येईल? तो तुमचा प्रश्न आहे. माझ्या मुठीत काहीतरी आहे, जे असेल ते तुम्हाला अत्यंत प्रिय असेल. पण ते ओळखलं तरच मी तुम्हाला देईन. जिद्दा जर अशी विचारात पडली, मी ओळखू नाही शकले तर? तर मी तुम्हाला क्षेमगुप्त काय बोलणार इतक्यात अभिमन्यूच्या रडण्याचा आवाज आला. क्षमा महाराज, अभिमन्यू पडला बहुतेक, मी आलेच, दिद्दा म्हणाली. वलगानं तिला पटकन उचलून घेतलं. दोघी घाईनं निघाल्या. त्या अभिमन्यूपर्यंत पोहोचेपर्यंत अभिमन्यू रडायचा थांबला होता. खेळताना पडला होता इतकंच. दासीनं जरा फुंकर मारली, त्याला गोष्ट सांगायला लागली. तो गप्प झाला. दिद्दा परत क्षेमगुप्ताकडे जायला निघाली. वलगानं विचारलं, राजकुमारी, काय असेल महाराजांच्या मुठीमध्ये असं तुम्हाला वाटतं? वलगा, त्यांच्या मुठीत काय असेल याचा मला पूर्ण अंदाज आहे, पण मी ते ओळखलेलं त्यांना आवडणार नाही, म्हणून मी सांगणार नाहीये. काय अंदाज आहे तुमचा? गेल्या 10 दिवसात कोशागार प्रमुख मोजून 6 वेळा महाराजांना येऊन भेटले. यापूर्वी मी त्यांना एकदा इथे येऊन भेटलेलं पाहिलेलं नाही. त्यावरून सरळ कोशागाराशी संबंधित काहीतरी असण्याची शक्यता आहे. आज सकाळी सुद्धा ते आले होते. त्यानंतर मला महाराजांनी बोलवलं. आणि मुठीत राहील अशी वस्तू म्हणजे एखादं नाणंच असू शकतं. फक्त मला प्रिय असं त्यात काय असेल हा मला अंदाज येत नाहीये. वलगा दिद्दाकडे पाहू लागली. राजकुमारी, इतकी माहिती तुमच्याकडे असेल असं मला वाटलं नव्हतं. दिद्दा मनापासून हसली. अगं, राज्य चालवायचं तर कुठं काय घडतंय हे माहीत असायलाच हवं ना. बोलत बोलत दोघी क्षेमगुप्ताच्या महालाच्या दरवाजापाशी येऊन ठेपल्या. आतमध्ये कंपनीश रक्क महाराजांबरोबर काहीतरी बोलत होता, त्यामुळे दोघी तिथेच थांबल्या. पण त्यांना दरवाजात आलेलं पाहून क्षेमगुप्तानं हाक मारली, आत या राणी सरकार. दोघी आत गेल्या. रक्कानं अभिवादन केलं. प्रणाम राणीसाहेब. प्रणाम. इतक्याच क्षेमगुप्त पुन्हा पुढे बोलू लागला. तर सेनापती, सांगितल्याप्रमाणे तुम्ही तयारी करा. एकांगींचं पथक राखीव ठेवा. तयारी झाली की मला कळवा. होय महाराज, रक्क म्हणाला आणि प्रणाम करून निघून गेला. काय झालं? दिद्दानं विचारलं. पश्चिमेकडून गांधारच्या प्रदेशातून एक मोठी सेना येत आहे असं समजलं. सेनापतीनं आपल्या तयारीबद्दल विचारत होतो. काळजी करू नका महाराज, मध्ये येणाऱ्या सेनेला थांबवायला मध्ये लोहारी नाही. आणि तरीही ती सेना पुढे येऊ लागलीच तर तोपर्यंत काश्मीरमध्ये बर्फ पडायला लागलेला असेल. गांधार मधल्या सैन्याला इथली थंडी झेपायची नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे राणी सरकार. तर आता आमच्या मुठीत काय ओळखा. नाही ओळखता येतो. हारलात? हे काय लहान मुलांसारखं? हारलात का नाही मान्य करा. बरं, हरले. क्षेमगुप्तानं मूठ उघडली. आत एक सोन्याचं नाणं होतं. दिद्दानं ते उचलून पाहिलं. त्यावर दिक्षेमा अशी अक्षरं होती. राणी सरकार, तुमचं आणि माझं नाव एकत्र गुंफून हा शब्द तयार केलाय. आजवर राजांच्या नावानं नाणी पाडली जायची, पण यापुढे आपल्या एकत्र नावाची नाणी काश्मीरमध्ये चालतील. क्षेमगुप्तानं पाहिलं तर दिद्दाच्या डोळ्यात अश्रू होते. तुमच्यासाठी म्हणून सांगतोय बरं का, खरोखर दिक्षेमा नावाचं नाणं आहे. म्हणजे आजकाल जे फॅड चालू आहे ना, दोघांची नावं गुंफून एक वेगळा शब्द तयार करायचा, तो आजचा नाहीये. 1000 वर्षापूर्वी काश्मीरमध्ये हे केलेलं होतं. असू दे, पुढची गोष्ट ऐकूया. दिद्दाच्या नावाची नाणी प्रचारात आणल्यानंतर क्षेमगुप्तानं सर्व राज्यात दवंडी पिटवली. दवंडी देणारे गावोगाव फिरून दवंडी देऊ लागले. ऐका हो ऐका, महाराज क्षेमगुप्त यांच्या आज्ञेनुसार सर्व नागरिकांनी 3 महिन्याच्या आत चलनात असलेली सर्व जुनी नाणी कोशागारात आणून द्यावीत आणि तितक्याच मूल्याची नवीन नाणी घेऊन जावीत हो. 3 महिन्यानंतर जुन्या नाण्यांचं मूल्य निम्म धरलं जाईल. त्यामुळे 3 महिने होण्यापूर्वी जुनी नाणी बदलून घ्यावीत हो, असं ओरडत फिरू लागले. गावोगावचे नागरिक येऊन नाणी बदलून घेऊ लागले. हे सर्व महाराणी चित्रलेखा यांना समजलं. राणी दिद्दाच्या प्रतिमेसह काढलेली नाणी पाहून तिचा पोटशूळ उसळला. काय करावं हे तिला कळेना. वास्तविक पाहता राज्याची महाराणी ती होती. कुठल्याही राणीचं नाव नाण्यावर लावायचं तर तो तिचा अधिकार होता. तिला बाजूला सारून दिद्दाला तो मान देणं हा तिचा अपमान होता. चित्रलेखा उठून सरळ आपल्या माहेरी प्रधान फाल्गुनला भेटायला गेली. आपली सर्व मळमळ तिनं फाल्गुनला सांगितली. फाल्गुननं तिला स्पष्ट सांगितलं, बेटा, हा निर्णय सर्वस्वी महाराज क्षेमगुप्ताने घेतलेला आहे. ना याबद्दल त्यांनी मला काही विचारलं, नाही नाणी बनवून घ्यायच्या आधी मला काही सांगितलं.
त्यांनी सरळ कोषागार प्रमुखाला बोलवून घेतलं आणि आपल्याला हवी तशी नाणी बनवायला सांगितलं. ती सुद्धा सोन्याची, चांदीची आणि तांब्याची 3 वेगवेगळ्या प्रकारची लाखो नाणी बनवून तयार आहेत असं मला कळलं. त्यामुळे ती आता वापरात येणारच. त्यात मी काही करू शकत नाही. मला माहितीये, चित्रलेखा म्हणाली. हे त्या लंगडीनी महाराजांच्या मनात भरवलेलं असणार. ती दिसते तितकी साधी नाहीये. बेटा, कोणी जरी मनात भरवलं तरी अंतिम निर्णय महाराजांनी घेतलाय विसरू नकोस. त्यामुळे त्या निर्णयाला आव्हान द्यायचा विचारही करू नकोस. पस्तावशील. आणि शहाणी असलीस तर सध्या तरी गप्प राहा. आपल्या दुर्दैवानं राणी दिद्दा विषप्रयोगातून वाचल्या, पण आपल्या सुदैवानं मधल्या माणसांचा मी काटा काढू शकलो. त्यामुळे आपल्या विरुद्ध कसलाही प्रत्यक्ष पुरावा शिल्लक नाहीये. तरीही राणी दिद्दा यांना आपला संशय आला हे निश्चित. उगीच आणखी काही कारस्थान करायला गेलीस आणि अडकलीस तर तुझ्याबरोबर माझंही डोकं धडावेगळं करायला महाराज मागे पुढे पाहणार नाहीत. त्यामुळे शांत बस आणि नाण्यांवर तिची प्रतिमा किंवा तिचं नाव असल्याबद्दल कुरबुर करू नकोस, इतकाच सल्ला मी देईन. म्हणजे मी तिच्या समोर दबून राहायचं? बेटा, तू महाराजांना वारस देऊ शकली नाहीस. तिच्या सुदैवानं तिला मुलगा झाला. महाराज राज्याला वारस मिळण्याच्या चिंतेत होते, तो ती देऊ शकली. मुलगा होणार की मुलगी हे जरी कोणाच्या हातात नसलं तरी याबाबत तिनं तुझ्यावर मात केली आहे. त्यामुळे आहे त्या स्थितीत कसं राहता येईल हे बघ. पण ती वेळोवेळी माझ्यावर कुरघोडी करायला बघते, त्याचं काय? चित्रलेखानं विचारलं. कसली कुरघोडी? दासींच्या समोर माझा पाण उतारा करते, मी दिलेल्या आज्ञा रद्द करते, महाराणी म्हणून माझा मान ठेवणं राहिलं बाजूला. मी कोणाला शिक्षा दिली तर ते सरळ तिच्याकडे जातात, मग माझ्या हातात काहीच उरत नाही. बेटा, सध्या तिचे दिवस आहेत, त्यामुळे तू गप्प राहा इतकंच मी सांगेन. महाराजांचा स्वभाव मला पूर्णपणे माहिती आहे. कुठल्याही स्त्रीवर त्यांचं प्रेम काही दिवसापुरतंच असतं. लवकरच त्यांना वेगळं प्रेमपात्र मिळालं की मग तुला हवा तो बदला हिच्याबरोबर घेता येईल हे निश्चित. पण तोपर्यंत तुला स्वतःला मुरड घालायची गरज आहे इतकंच मी सांगेन. रागा रागा चित्रलेखा तिथून निघाली. आपला बाप राज्याचा प्रधान असून त्यानं आपल्याला कसलीही मदत केली नाही हा राग तिच्या मनात होताच. पकल, मला पकल. लहान गाव अभिमन्यू राजवाड्याच्या पटांगणात खेळत होता. दासी त्याला पकडण्याचं नाटक करत होते. तो त्यांच्या पकडीत येत नव्हता. क्षेमगुप्त आणि दिद्दा बाजूला बसून होते. अभिमन्यूनं एका दासीला चुकवलं की खळखळून हसत होते. थोडा वेळ पकडापकडी खेळून झाली. मग कोणीतरी लंगडी खेळायची टूम काढली. लंगडी घालत दासी अभिमन्यूच्या मागे लागली. त्याला पकडता येत नसल्याचं दाखवू लागली. इतक्यात अभिमन्यू धावत क्षेमगुप्ताकडे आला. आबा, तुम्ही पकडला ना मला लंगडी घालत, म्हणत महाराजांना खेळायला याचा आग्रह करू लागला. त्याची समजूत घालता घालता क्षेमगुप्ताच्या नाकी 9 आले. तो नको नको म्हणत होता. अरे, त्या दासी थांबल्यात ना, त्या लंगडी घालतील, मला नाही लंगडी घालता येत, क्षेमगुप्तानं सांगितलं. मी सांगतो तुम्हाला लंगडी कशी घालायची. लहानग्या अभिमन्यूचा हट्ट कसा पुरवायचा हे क्षेमगुप्ताला कळत नव्हतं. इतक्यात मागून करारा आवाज आला. त्यांच्यापेक्षा आपल्या आईलाच का नाही सांगत पकडायला? तिला लंगडी पण घालावी लागणार नाही. सगळ्यांनी चमकून बघितलं तर चित्रलेखा भामिनीला बरोबर घेऊन येत होती. आधीच संतापानं आलेली. त्यातून क्षेमगुप्ताला दिद्दा आणि अभिमन्यू बरोबर हसत खेळत बसलेलं पाहून तिचं डोकं सटकलं होतं. आई, ती लंगडी घालणं चालूच असतं, तिला सांग पकड म्हणून. क्षेमगुप्तानं पाहिलं तर दिद्दाचे डोळे पाण्यानं भरले होते. चित्रलेखा तुच्छतेनं तिच्याकडे पाहत होती. महाराणी, तोंडाला लगाम घाला तुमच्या. क्षेमगुप्ताचा आवाज चढला. राणी दिद्दा यांच्या व्यंगावरून असं बोलणं बरं दिसतंय का तुम्हाला? आता लंगडीला लंगडी नाही म्हणायचं तर काय धावपटू म्हणायचं? चित्रलेखानं टोमणा मारला. महाराणी, तोंड आवरा. क्षेमगुप्त परत म्हणाला. हे असं बोलायला कधीपासून सुरुवात केलीत? मला ज्या नावानं हाक मारलीत ना त्यातच सगळं काही आहे. मी महाराणी इथली, मी मला हवं तसं बोलेन. ही जी कोण लुळी पांगळीकडे आणून टाकले ना, तिला म्हणा इथले दिवस संपले तुझे, निघायचं बघ. सर्व दासी आपण उगीच्यात भरडायला नको या विचारानं एका बाजूला झाल्या. अभिमन्यूला काही कळत नव्हतं. तो कावरा बावरा झाला होता. दिद्दाच्या डोळ्यात ओतून ओघळणारं पाणी पाहून बिचारा आणखी कासावी झाला. आई, तू का लगतेस? बोबड्या स्वरात तो विचारू लागला. क्षणापूर्वी असलेलं खेळीमेळीचं वातावरण एकदम कुंद झालं. बर्फवृष्टीला सुरुवात होण्यापूर्वी सगळीकडे जशी एक बेचैन शांतता असायची तशी शांतता सगळीकडून दाटून येत होतं. महाराणी, तुमचं बोलणं सर्वस्वी चुकीचं आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथे राणी दिद्दा यांची माफी मागा. क्षेमगुप्तानं हुकूम सोडला. चित्रलेखानं पाहिलं तर सर्व दासी चोरून काय होतं हे पाहत होत्या. त्यांच्या समोर दिद्दाची माफी मागायची शक्यच नव्हतं. मी मी या लंगडीची माफी मागणार. चित्रलेखा माघारी वळली. महाराणी, आम्ही हुकूम देतोय, ताबडतोब राणी दिद्दा यांची माफी मागा. क्षेमगुप्त आता रागवला होता.
जाऊ द्या महाराज, ते अशाच आहेत. दिद्दा म्हणाली, नेहमी असंच बोलतात, पण मी त्यांचं बोलणं नाही मनावर घेत. राणी दिद्दा, तुम्ही मध्ये पडू नका. महाराणी चित्रलेखा, तुम्ही माफी मागणार आहात की नाही? क्षेमगुप्त आता गरजला होता. त्याच्याकडे पाठ फिरवून चित्रलेखा तिथून निघून जाऊ लागली. हे पाहून क्षेमगुप्ताचा राग अनावर झाला. राणी चित्रलेखा, या क्षणापासून तुम्ही आमच्या महाराणी नाही. आम्ही राणी दिद्दा यांना या क्षणापासून महाराणीचा दर्जा देत आहोत. सर्व दासी उभ्या होत्या. तिथे वळून क्षेमगुप्त म्हणाला, सर्वांना जाऊन सांगा, आजपासून आम्ही राणी चित्रलेखा यांना महाराणी पदावरून काढून टाकलेलं आहे. त्यांना आपल्या पदाची इब्रत सांभाळता येत नाही. त्यामुळे आजपासून त्यांना महाराणी म्हणणं सगळ्यांनी बंद करायचं. त्याऐवजी राणी दिद्दा यांना आम्ही महाराणी म्हणून नेमत आहोत. यापुढे कोणीही राणी चित्रलेखा यांना महाराणी म्हणून संबोधलं तर तो राणी दिद्दा यांचा अपमान समजला जाईल आणि त्यानुसार गुन्हेगाराला सजा मिळेल. चित्रलेखाला काहीच कळेना. तिच्या हातातून अचानक सगळंच निघून गेलं होतं. भामिनी सुद्धा अवाक झाली होती. खेळ मोडला होता. सगळे पटांगणातून निघून गेले. थक्क झालेली राणी चित्रलेखा आणि भामिनी दोघीच तिथे उरल्या होत्या. हा भाग इथेच थांबूया. पुढे काय झालं पुढच्या भागात ऐकूया. ऐकत राहा चरणहीन. धन्यवाद.